शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पक्षातून होत असलेला आउटगोइंग थांबवणं, संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमदारांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांसंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। येणाऱ्या अधिवेशनात कोणते विषय आमदारांनी मांडायचे, राज्यातील सामान्यांचे विषय मांडून सरकारला घेरण्याची ही रणनीती या आमदारांच्या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते नेते हे राज्यभरातील शिवसेनेमध्ये प्रवेश करतात किंवा भाजपमध्ये महायुतीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात आणि याच पार्श्वभूमीवर आता कुठेतरी उद्धव ठाकरे हे आता ऍक्शन मोडवरती येताना पाहायला मिळतात। बैठका घेतात, आज सुद्धा बैठक बोलवण्यात आली। एकंदरीतच अनेक विषयांवरती ही बैठक होणार आहे, काय एकंदरीत माहिती? आमदारांची बैठक ही आज बोलवण्यात आलेली आहे। खरं तर 12 वाजल्यापासून सर्व आमदार मातोश्रीवरती जमण्यास सुरुवात होतील। एकूणच आगामी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या संदर्भात ही चर्चा असेल। एकूणच या अधिवेशनामध्ये कोणकोणते विषय मांडायचे आहेत, जनतेच्या हिताचे विषय कोणकोणते आहेत यावरती एकत्रितपणे विषय मांडून धरायचे, या संदर्भात खरं तर मार्गदर्शन उद्धव ठाकरे करतील। तर दुसरीकडे जे डॅमेज पक्षाला होतोय, ज्या स्थानिक पातळीवरचे नेते असतील, माजी आमदार असतील, पदाधिकारी कार्यकर्ते जे पक्षप्रवेश करतात हे कुठेतरी रोखण्यासाठी एक मार्गदर्शन उद्धव ठाकरे करणार आहेत। तसेच स्थानिक पातळीचा आढावा सुद्धा विधानसभा निवडणुकीनंतर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे घेतीलच। मात्र एकूणच विधानसभा निवडणुकीमध्ये या सर्व अधिवेशनाच्या प्रोसेसमध्ये खरं तर विरोधी पक्ष नेत्याच्या पदावरती नक्की चर्चा होणार का आज, असा एक प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे यावरती चर्चा होईल आणि कोणाचं नाव या समोर सर्व आमदार करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र एकूणच या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधानसभाच्या अधिवेशनामध्ये खरं तर विरोधी पक्ष नेता कोण असणार याची चर्चा आता रंगलेली आहे। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।